नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बोरगाव बुद्रुक तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी आताच आज या मोक्ष BG2 या वाहनावर आपण प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आजचे आपल्या या शेतकरी आहेत संतोष पाटील शिंदे, राहणार बुद्रुक। संतोष पाटील, राम राम। संतोष पाटील, यावर्षी तुम्ही हे जे मोक्षवान लागवड केलेलं आहे, हे किती तारखेला लागवड केले? 12 जूनला केलेलं आहे। 12 जूनला लागवड केलं आहे। बरं, हे मोक्ष यावर्षीच लागवड केले की गेल्या वर्षी लागवड केली? गेल्या वर्षीपासून लागवड चालू आहे। अच्छा, म्हणजे हे दुसरा वर्ष आहे। गेल्या वर्षी किती पॅकेट होते? गेल्या वर्षी 1 पाकिट होतं, यावर्षी एकच पाकिट। बरं, 1 पॅकेट आहे। आणि बरं, यावर्षी लागवड, गेल्या वर्षी लागवड केल्यानंतर यावर्षी लागवड केला आपण, तर या मोक्ष मध्ये तुम्हाला कुठला चांगला गुण वाटला की त्याच्यामुळे हे दुसऱ्या वर्षी लागवड केली? गेल्या वर्षी लागवड उशिरा झाली होती, तरी पण त्याच्यामध्ये असे बोंडाची हे संख्या जवळजवळ काढली। बरं, हा, आणि लई उंच वाढत नाही। बरं, हा, आणि म्हणजे 2 फांदीतलं अंतर आणि 2 बोंडातलं अंतर कमी वाटलं आणि भरपूर बोंड दिसले आणि ठोकर बोंड झालं। बरं, त्याच्यामुळं जास्त माल निघाला। बरं, आणि हे वेचायला कसं आहे? वेचायला एकदम सोपा वेचायला आहे। बरं, आणि याच्यात 5 फकड्या हातात जास्त बोंडायला। बरं, एका बोंडामध्ये 5 पाकळीचा बोंड आहे। आणि मला सांगा, येणाऱ्या वर्षात तुम्ही हे मोक्ष किती लागवड करणार आहात एका अंदाजे? या वर्षापेक्षा काय वाढवणार आहात? पुढच्या वर्षी 2 बॅकी लागवड करतो। 2 पॅकेट, या वर्षी 1 पॅकेट आहे, पुढच्या वर्षी 2 पॅकेट लागवड करणार आहात। तरी आपण शेतकऱ्यांना काय सांगता येईल तुम्हाला? शेतकऱ्याला सांगतो की आपण पुढच्या वर्षी मोक्षी आव्हान लावावं सगळ्या शेतकऱ्यांनी लागवड। संतोष पाटील शिंदे यांचं म्हणणं आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी हा मोक्षवान लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं। एवढाच SMS देतो। धन्यवाद संतोष भाऊ।